नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। शहीद गोवारी उड्डाण पुलावर बसवलेले उंचीचे लोखंडी अडथळे अपघातानंतर हटवण्यात आले आहेत। जड वाहनांची हालचाल थांबवण्यासाठी सुमारे 2 टन वजनांचे अडथळे लावण्यात आले होते। मात्र 0 माईल टोकावर आणि रहाटे कॉलनीकडील बाजूला 3 दिवसात 5 अपघात झाले, त्यामुळे हे अडथळे काढून टाकण्यात आले आहेत। मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील गैरवापर प्रकरणात ईडीने अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर छापे टाकले आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून डिनोच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरू आहे। या प्रकरणी त्याची याआधी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुद्धा करण्यात आली होती। आरसीबीच्या विजयादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकारने कारवाई केली आहे। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आयुक्तांसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले, तर आरसीबीच्या मार्केटिंग अधिकाऱ्यांसह 4 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। युक्रेनियन ड्रोन हल्ल्यानंतर रशियाने प्रत्युत्तर हल्ला सुरू केला आहे। रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून हल्ला केला। या हल्ल्यामुळे संपूर्ण युक्रेनमध्ये दहशत निर्माण झाली आहे। पंचायत या वेब सिरीजचे शेवटचे 3 सीझन सुपरहिट झाले। आता सर्वांना 4थ्या सीझनची वाट असून पंचायत 4 ची रिलीज डेट समोर आली आहे। प्राइम व्हिडिओ आणि TVFच्या लोकप्रिय वेब सिरीज पंचायतचा 4था सीझन 2 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे। नागपूरच्या जामठा स्टेडियमवर आज सायंकाळी विदर्भ प्रो T20 लीग अंतर्गत ऑरेंज टायगर्स आणि नागपूर हिरोज या 2 संघांमध्ये सामना होणार आहे आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांसाठी मोफत प्रवेश असणार आहे। या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स चॅनलवर आणि डिजिटल प्रक्षेपण जिओ सिनेमा, फॅनकोड आणि वेब्स या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे। आजचे अपडेट इथे संपत आहे। उद्या पुन्हा भेटूया न्यूज वाइब्सवर नव्या घडामोडी, ताज्या बातम्यांसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।